मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11चे मराठीतून प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला। तर मित्रांनो, ऋतुराज गायकवाड T20 टीममधून ड्रॉप झालेला आहे। मित्रांनो, 27 जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा होणार आहे। त्यासाठी भारताने T20ची टीम घोषित केली आहे। सूर्यकुमार यादवला नवीन कर्णधारपद केले आहे आणि शुभमन गिलला उपकॅप्टन केले आहे। तर ऋतुराज गायकवाडला या टीममध्ये संधी भेटली नाही। तर ऋतुराज गायकवाडवर हा अन्याय झाला आहे का? मित्रांनो, ऋतुराज गायकवाड हा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आहे आणि ऋतुराज गायकवाडने झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती। एका मॅचमध्ये तो 7 वर आउट झाला होता, एका मॅचमध्ये त्याने 77 धावा केल्या होत्या, एका मॅचमध्ये त्याने 49 धावा केल्या होत्या, एका मॅचमध्ये त्याला बॅटिंग भेटली नव्हती आणि एका मॅचमध्ये त्याला संघातून बाहेर ठेवले होते। तर ऋतुराज गायकवाडवर या अन्याय झाला आहे का? ऋतुराज गायकवाडने मागील 7 सामन्यामध्ये 356 धावा बनवल्या आहेत, 71ची त्याची ॲव्हरेज आहे आणि 158चे त्याचे स्ट्राईक रेट, त्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे। तर ऋतुराज गायकवाडवर अन्याय झाला आहे का? ऋतुराज गायकवाडने एशियन गेम्समध्ये इंडियाची कॅप्टन्सी केली होती आणि त्याने एशियन गेम्सचा फायनल जिंकला होता आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने शतकही झळकवले होते। तर झिम्बाब्वे विरुद्ध त्याने एका मॅचमध्ये 77 धावा, 4थ्या क्रमांकावरती येऊन आणि 3ऱ्या क्रमांकावरती येऊन देखील त्याने 49 धावा बनवल्या होत्या। तर ऋतुराज गायकवाडला संधी भेटायला हवी होती का? ऋतुराज गायकवाडवर अन्याय झाला आहे का? आपणास काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा।